हे गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल लकी ब्रो अग्रेस्टरी. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात मित्रांनो? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गुड इव्हिनिंग मित्रांनो. खरं तर संध्याकाळचे वाजलेले 5:30 आणि मित्रांनो बघून घ्या, मी आता इथं आपल्या कोबीच्या प्लॉटमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मी आज तुम्हाला एक खास रेसिपी दाखवणार आहे आणि ती रेसिपी म्हणजे आपली कोबी मंचुरियनची. तर आज आपण आपल्या कोबी प्लॉटमधून एक कोबीचा छान असे 2-3 गड्डे घेणार आहे आणि ते गड्डे घरी नेऊन मग त्याचे स्मॅश वगैरे करून ती रेसिपी तुम्हाला दाखवतो. तर आज तुम्हाला बघायचं या व्हिडिओमध्ये कोबी मंचुरियन. तर चला आपण आता गड्डा घेऊया मस्त. तर बघून घ्या, इथं अशा प्रकारचा आपल्याला झालेला मस्त गड्डा आहे इथं शेजारी जवळच आपला घराजवळ. तर हा गड्डा मी कट करतो मित्रांनो. तर अशा प्रकारचे आपण 2 ते 3 गड्डे घेणार आहे मित्रांनो, कारण आपल्याला जास्त प्रमाणात बनवायची कोबी मंचुरियन. तर चला आपण आता 2-3 गड्डे तोडून घेऊया. तर अजून मित्रांनो आपल्याला इथं जवळच 1 2 3 असे 3-4 गड्डे घ्यायचे. हे 2 3 4 आणि 5. तर चला 5 गड्डे काय मित्रांनो, आपल्याला 1-2 गड्डे पार्सल पण करायचे म्हणून एवढे तोडले. 2 3 5. तर मित्रांनो चला आता आपण ह्या किसणीच्या सहाय्याने याला थोडंसं बारीक करून घेऊया. तर असे सर्व आपण हे 3 गड्डे बारीक करून घेणार आहे. तर मित्रांनो या किसणीच्या सहाय्याने मस्तपैकी आपण आता असं किसून घेतलेलं आहे, बारीक एकदम किस करून घेतलाय कोबीचा. बघून घ्या अशा प्रकारे. आणि आता आपल्याला आलं लसूणची पेस्ट तयार करायची आणि बाकी सर्व आपल्याकडं हे कॉर्नफ्लॉवर मित्रांनो, मक्याचं पीठ आणि मैदा. तर अशा प्रकारे आपण घेतलेलं आहे. आता याचं प्रमाण किती ते आपण मिक्स करताना घेऊया सगळं व्हिडिओमध्ये. तर आता सध्या इथं लसूण सोलायचं काम चालू आहे, उष्टायचं. लसूण वगैरे सोलून मग आपल्याला त्याची पेस्ट वगैरे करायची आल्याची आणि लसणाची. तर पेस्ट वगैरे रेडी झाल्यानंतर मग आपण कशा प्रकारे मंचुरियन तळतोय ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला व्हिडिओला कंटिन्यू करा. A few moments later. तर मित्रांनो इथं लाल तिखट टाकलेलं आहे आपण. तर मित्रांनो आपण आता याच्यामध्ये लाल तिखट आणि प्लस चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. आणि आता ही आपण आले लसणाची पेस्ट ॲड करतोय त्याच्यामध्ये. तर बघून घ्या अशा प्रकारे छान अशी रेसिपी उष्टायची चालू आहे. आणि इथं आपल्याकडे हे आता मैदा आहे आणि इकडं आपला हा कॉर्नफ्लॉवर आहे. तो आता वाटीत काढून घेऊ, म्हणजे लागला तसा आपल्याला तो त्याच्यामध्ये ॲड करता येईल. तर अशा प्रकारे आता आपण मक्याचं पीठ काढून घेतलेलं आहे. आता ते याच्यामध्ये ॲड करायचं आपल्याला गरजेनुसार. तर 1 वाटी जवळपास आपण मक्याचं पीठ घेतलेलं आहे. आपण 2 कोबीचे जे कांदे आहेत ते 2 घेतले होते गड्डे कोबीचे. आता त्यामध्ये 1 वाटी आपल्याला एवढा कॉर्नफ्लॉवर ॲड करायचा आहे. प्लस आपण गरजेनुसार परत ॲड करूया. इथं आपल्याला शिल्लक आहे अजून. मित्रांनो आता आपण सध्या बघू शकता 1 वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. तर मैद्याचं पीठ पण आता त्याच्यामध्ये आपण मिक्स करतोय. मित्रांनो हे आपल्याला मिक्स करत असताना याचे जे पीठ आपण रेडी करायचं आहे, तर ते असं करायचं आहे की जास्त ओलसर पण नको आणि जास्त घट्ट पण नको. आणि मित्रांनो याच्यामध्ये पाणी आपल्याला ॲड करायचं नाही आहे, कारण ऑलरेडी कोबीमधून पाणी सुटतं, त्याच्यामुळं आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड नाही करायचं आहे. फक्त मक्याचं पीठ आणि मैद्याच्या साहाय्याने आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. तर असं गरजेनुसार आपण ते मैद्याचं पीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. मिरची कमी झाली का काय? मिरची किती टाकायची?
तर मित्रांनो आपल्याला आता याच्यामध्ये केशरी कलर ऍड करून घ्यायचा आहे. तर चला आपण आता याच्यामध्ये लाल केशरी जसा आपल्याला कलर पाहिजे तसा कलर आपण ऍड करून घेऊ शकता. तर आपल्याला खाण्यासाठी जो कलर भेटतो तो कलर याच्यामध्ये ऍड करायचा आहे. तर मित्रांनो आपण याच्यामध्ये आता थोडासा कलर ऍड करतोय केशरी. काळा काय तर अशा प्रकारे एवढा कलर आपण ऍड केलेला आहे मित्रांनो. आता छान असा कलर येऊन जाईल आपल्या पिठाला. तर अशा प्रकारे मित्रांनो छान असा केशरी कलर आलेला आहे पिठाला. आणि हे खरपूस मस्तपैकी तळल्यानंतर हे लाल होईल असा अंदाज आहे. बघू कसे होतात. आणि इकडे तोपर्यंत मित्रांनो आपण चुलीवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल तापल्यानंतर मित्रांनो जास्त कडक तापायचं नाही तेल आपल्याला. आपण जसं गॅसवरती मंद आचेवरती ठेवू शकतो तेल. तर मित्रांनो असं आपल्याला चवीनुसार थोडं मीठ पण ऍड करून घ्यायचं वेळोवेळी. तर चला मित्रांनो फायनली पीठ रेडी झालेलं आहे. आता पहिली मंचुरियन उष्टाई घेतली. मंचुरियन तोडून बघू पहिला कसा होतोय. मित्रांनो आपण जशी भजी काढतो तशा प्रकारे याच्यात तोडू शकता. आपण गोल पण करू शकता. आताच्या साह्याने गोल गोल वड्या करून मग त्याच्यात टाकू शकता. पण इथं आम्ही थोडासा खेकडा भजी टाईप करायचं प्लॅनिंग आहे आमचं. तर बघू कशा तयार होतात. तर मित्रांनो आपल्याला मंचुरियन लाल करायचे होते पण कलर आपल्याकडे लाल अवेलेबल नव्हता. तो लाल सारखा दिसत होता पण तो पिवळा कलर होता मुळात. तर बघून घ्या मंचुरियन पिवळी होऊ राहिली आणि पिठाचा कलर आता एकदम पिवळा झालेला आहे. तर असो आपल्याला मंचुरियन कशी तयार होते आणि टेस्ट कशी असते त्याची ते बघायचं आहे. तर कलरचा एवढा काही रोल नसतो मित्रांनो. फक्त दिसायला ॲक्टिव्ह दिसत असतं. मेन विषय तर सगळा आपला रेसिपीचा असतो. आपण त्याच्यामध्ये काय काय ॲड केलेलं आहे प्लस किती प्रमाणात ॲड केलं आहे त्याच्यावरती टेस्ट डिपेंड असते. तर अशा प्रकारे मित्रांनो छान असं मंचुरियन तळायचं काम चालू आहे उष्टायचं. तर बघून घ्या मित्रांनो छान असे तळून झालेले. आता आपण काढून घेऊया. खरपूस झाले कडक कडक. मस्त खरपूस कडक झालेलं आहे मित्रांनो बरं का मंचुरियन. हे बघा असे एकदम कुरकुरीत. तर
तर मित्रांनो आता गोल बनवून बघू राहिलो आपण. आता गोल बनवतोय. हे आपण खेकडा भाजी टाईप झाले इकडच्या. आता गोल बनवायचे. आपलीच कोबी ना आपलेच मंचुरियन मित्रांनो, जसे पाहिजे तशाच शेपमध्ये तयार करा. तर चला आता फटाफट सगळे मंचुरियन तळून घेऊया. अजून एवढं पीठ आहे मित्रांनो, खूपच उशीर लागेल. म्हणून मित्रांनो तुम्हाला आता मी हे गोल मंचुरियन कसे होतं ते दाखवतो आणि फायनली सगळे रेडी झाल्यानंतरच दाखवतो आता. तर चला कंटिन्यू करा व्हिडिओला. तर आता गोल मंचुरियन काढून घेतोय मित्रांनो आपण. तर चला मित्रांनो, ही शेवटची रेसिपी आता एंडिंगला बघून घ्या. एवढे आपले मंचुरियन रेडी झालेले आहे अशा प्रकारे. तर आपण याला शेजवान सॉस सोबत खाणार आहे. तर मित्रांनो फायनली आता मंचुरियन चिल्ली तयार झालेली आहे. म्हणजे मंचुरियन अशा प्रकारे मंचुरियन केल्यानंतर ते आपण डायरेक्ट सॉस सोबत पण खाऊ शकता किंवा अशी चिल्ली पण आपण बनवू शकता. तर त्यासाठी आपल्याला हे असे टोमॅटो सॉस तसेच चिल्ली आणि शेजवान सॉस सगळं मिक्स त्याच्यामध्ये टाकून प्लस ढोबळी मिरची वगैरे आणि कोथिंबीर वगैरे ऍड करून आपण अशी मंचुरियन बनवू शकता. तर मित्रांनो आपण शेजवान सॉस सोबत अशा प्रकारे मंचुरियन खाऊ शकता. मित्रांनो आज तुम्ही कोबीचा थेट शेतातून ते ताटापर्यंतचा प्रवास बघितला. तर मित्रांनो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आम्हाला तर ती कोबीची मंचुरियन खायला खूपच आवडली. तर आपणही अशा पद्धतीने कोबीचे मंचुरियन करून घरी एकदा नक्की ट्राय करा. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटू आपण असंच एका नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.